पोस्ट. नुकतंच राहुल गांधी यांनी सात्यकी सावरकर यांच्यावर एका न्यायालयीन प्रकरणात आरोप केलेला आहे की त्यांनी त्यांची मातृवंशावळ लपवली. ते नथुराम गोडसे यांचे नातेवाईक आहेत, ही माहिती त्यांनी न्यायालयापासून लपवली, अशा पद्धतीचा हा आरोप आहे. आणि याविषयी आपल्याशी बोलण्यासाठी आज उपस्थित आहेत स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू आणि दादर मुंबई येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर सर. सर, मी आपलं स्वागत करते. राहुल गांधींनी हा जो काही आरोप केलेला आहे सात्यकी सावरकरांवर, त्याविषयी आपण काय सांगाल? हा मूर्खपणाचा कळस आहे. कारण सात्यकी सावरकरांनी राहुल गांधींवर सावरकरांची बदनामी केल्याबद्दल अभियोग भरलाय. आणि असा जेव्हा बदनामीचा अभियोग असतो तेव्हा सात्यकी सावरकर हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातेवाईक आहेत हे सिद्ध करण्यासाठी जी वंशवेल द्यावी लागते त्याच्यामध्ये मातृवंशाचा काही संबंधच नाही आहे. कारण सावरकरांचा नातेवाईक म्हणजे सत्यकीचे वडील अशोक सावरकर, अशोक सावरकरांचे वडील डॉक्टर नारायणराव सावरकर, नारायणरावांचे भाऊ बॅरिस्टर सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, एवढीच द्यावी लागते. म्हणजे त्यांचं नातं काय हे देण्यासाठी एक कागद द्यावा लागतो. तर हा म्हणजे मी मूर्खपणाचा कळस तर म्हणेन, पण ही त्यांची आता बचावासाठी, आपली कातडी बचावण्यासाठी केविलवाणी धडपड सुरू आहे. आणि त्यासाठी हे असे मूर्खपणाचे ऍप्लिकेशन ते वारंवार करत असतात. आणि सात्यकी सावरकर यांच्या वकिलांनी अशी मागणी केलेली कोर्टाकडे की त्यांना असे जे त्याला फ्रिव्हलस ऍप्लिकेशन म्हणतात हे यांचे असे वारंवार करतात, त्यामुळे त्यांना समज देण्यात यावी आणि त्यांना त्यांचा बचाव करायची संधी जेव्हा केस सुरू होईल तेव्हा निश्चित मिळेल. पण हे अशा फ्रिव्हलस ऍप्लिकेशन करू नये अशी मागणी त्यांनी केलेली आहे. आणि मला असं म्हणायचं आहे की जर मातृवंशाची यांना एवढीच पडली असेल तर पहिली गोष्ट, सत्यकी सावरकरांनी हे कधीच लपवलं नाही आहे की ते गोपाळ गोडसेंचे नातू आहेत. यांच्या मूर्खपणाचा कळस असा आहे की राहुल गांधी म्हणतात की सावरकर आणि नथुराम गोडसे हे नातेवाईक होते. आता नथुराम गोडसे 1949 मध्ये त्यांना फाशी दिलं. सावरकरांचं निधन 1966 फेब्रुवारीमध्ये झालं, 24 फेब्रुवारीला. त्याच्यानंतर काही दशकांनी म्हणजे अशोक सावरकर यांनी हेमानी सावरकर म्हणजे जी गोपाळरावांची मुलगी होती त्यांच्याशी लग्न केलं. या दोघांच्या मृत्यूनंतर इतक्या वर्षांनी यांनी लग्न केलं, तर मग याचा अर्थ काय रिट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट ते नातेवाईक होते असं जर त्यांचं म्हणणं असेल तर तो मूर्खपणा आहे. आणि त्यांना मातृसत्तेचं, मातृपक्षाचं दिलाच पाहिजे, का दिलं नाही एवढं जर वाटत असेल तर त्यांनी आपल्या इटालियन मातेचं जी वंशवेल आहे की जी मुसोलिनीच्या सहाय्यकांपर्यंत पोहोचते ती पण द्यावी ना. त्याच्या आजोबा पंजोबांनी मुसोलिनीच्या हाताखाली काय काय अत्याचार केले, किती ज्यूज मारले, किती निष्पाप नागरिकांचा छळ केला, हे त्यांनी द्यावं. आणि मला वाटतं आवडीने द्यावं, कारण त्याच्याकरता तो अभिमानाचा असेल क्षण. तर त्यांनी फक्त नुसतंच नेहरूंची वंशावळ देण्यापेक्षा आता राहुल गांधींनी प्रत्येक ठिकाणी आपली इटालियन वंशावळ पण द्यावी.